हाय, नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण असल्या बांगड्या तयार करायला शिकणार आहोत. किती छान प्रकारे ह्या बांगड्या तयार केल्यात बघा. मी स्वतः घरात बसून मोबाईलवर बघून ह्या बांगड्या तयार करायला शिकल्या. बघा, हा बेस मिळतो बाजारामध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे जसे पारिजातकाचं फूल तयार केले तर त्या दुकानामध्येच तुम्हाला हा बेस, परत अंगठ्या, परत कानातले यांचा सगळ्याचा बेस मिळून जाईल. या बांगड्याचा बेस पण तिथंच मिळेल बघा, तुम्ही पाहू शकता. आता मी हे पारिजातकाचं फूल मागच्या व्हिडिओमध्ये खूप छान प्रकारे कसं तयार करायचं हे सांगितलं आहे. छान प्रकारे तुम्हाला पण जमू शकते. बघा, एकदा ट्राय करा तुम्ही. किती छान प्रकारे हे फूल झाले बघा. खूप शांत व समजावून सांगितलेलं आहे छानपैकी. आता हे ह्या पारिजातकापासूनच आपण छानपैकी बँगल्स तयार करणार आहोत. आता बघा, मी वेगवेगळ्या प्रकारची पारिजातकाची फुलं तयार करून घेतली आहे. त्याच्यामध्ये गुलाबी क्रिस्टल आहेत, फक्त एकच हिरवा क्रिस्टल घातलेला आहे. आता पाहू शकता तुम्ही, ह्या बँगल्सला असं थोडं त्या पारिजातकाची थोडी तार शिल्लक राहिलेली आहे तेच आपण अटॅच करत जाणार आहोत. थोडी थोडी 2 वेळा असे वेढे 2 मण्यांच्या मधून असं आपण असंच हळू जास्त आवळून धरून वेढा घालणार आहोत. पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे वेढा बसायला लागला ह्याला. असं आपण जसं आवळतो तेवढं जास्त आवळायचं. लय पण जास्त ताणायचं नाही, कारण का तुटू शकते वायर, तार तुटू शकते. आपण बघा किती छान प्रकारे ही थोडी शिल्लक राहिलेली असते तार, ही त्याच मण्याला असं पूर्णपणे वेढा देऊन अटॅच करायची. आता पाहू शकता, आपण अजून एक दाखवते तुम्हाला मी कशी अटॅच करायची. आता बघा किती छान प्रकारे हे बँगल्स पाहू शकता, किती छान प्रकारे दिसत आहेत. आत्ताच 2-2 मणी घेऊन आपण हे अटॅच करणार आहोत. त्याच्यामध्ये हळू तार ओढून 2-2 इकडच्या बाजूने एक वेढा, इकडच्या बाजूने एक वेढा, पूर्ण असं घेऊन एक अटॅच करणार आहोत. आता अजून एक दाखवते तुम्हाला कशी जॉईंट करायचं ते छान प्रकारे एक दाखवते. आता ह्याची इकडून 2 वेळा वेढे घ्यायचे. बघू शकता तुम्ही, इकडून एक वेढा त्या मण्यांच्या खालून घ्यायचा आहे. वरची जे छोटे मणी असतात 0.1 mm चे गोल्डन बीट असतात, त्यांच्या खालून घ्यायचे आहे. ते वरती जरी तार असली तर दिसू शकते, म्हणून असं लक्ष देऊन आपण ते तार बरोबर मण्यांच्या आतून खरं त्या क्रिस्टलच्या बाजूने कडेने घ्यायचे आहे. हळूच तार ओढून इकडच्या बाजूनं 2 व इकडच्या बाजूनं 2 अशी आपण तार घेऊन पूर्णपणे अटॅच करणार आहोत. व ती जी शिल्लक राहिलेली तार असते ती आपण त्याच मण्याला वेढा करणार आहोत. आता पाहू शकता किती छान प्रकारे मी सगळे जे पारिजातकाचे हे आहेत त्याच्यामध्ये लावून घेतले. थोडी तार शिल्लक होती, त्याच्यामध्ये मी ते पूर्ण हे केलेलं आहे. आता हे आवळण्यासाठी मी एक्स्ट्राची तार घेतलेली आहे. आता एक्स्ट्राची तार त्याला जॉईंट करून घेतलेली आहे. आता ती एक्स्ट्राची तार पूर्णपणे ह्याला पूर्णपणे आवळ बसण्यासाठी ते 2-2 हे घेऊन आपण हे करू शकतो का. वेढा असा मारायचा आहे. वेढा इकडच्या बाजूला 2 व इकडच्या बाजूला. आता पाहू शकता किती असं त्या गोल्डन बीडच्या असं खालून व त्या ह्याच्या मधून घेऊन असं बरोबर व्यवस्थितपणे हे तारी आवळून घेऊया. असं पूर्णपणे राऊंड मी सगळ्या ह्याला बघा, पाहू शकता मी किती छान प्रकारे दाखवलं आहे. व्यवस्थितपणे त्या गोल्डन बीडच्या खालून घ्यायची आहे तार व असंच 2 वेळा इकडची बाजू 2 वेळा व तिकडची बाजू 2 वेळा असं अटॅच करून घेणार आहोत. बँगल्स खूप सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. किती मला तर वाटतं 1 तासाभरात आपण करू शकतो, एवढं सोपी पद्धत आहे याची. किती छान प्रकारे आपण घरात स्वतः तयार करू शकतो. पाहू शकता तुम्ही. आता मी पूर्ण असा हा वेढा घालून घ्यायला लागले बघा. जेवढं जास्त तुम्ही आवळचीला ते असं आपल्या हातामध्ये बांगड्या घालताना निघणार नाही, किंवा हे व्यवस्थित हे होते. आणि त्याच्या खालचे जे तारेची टोका असतात ते तुम्ही वर धरून नीट गच्च वेढा मारत जावा, म्हणजे ते खाली आपल्याला बँगल्स घालताना खाली
हे होणार नाही. आता बघा मी पूर्ण वेढा मारून घेतलेला आहे. आता किती छान प्रकारे बँगल्स तयार झाले पाहू शकता तुम्ही. ही किती छान दिसायला पण खूप सुंदर दिसतात. किती छान आपण स्वतः करण्याची वेगळीच मजा असते. किती छान स्वतः आपण घरच्या घरी हे एवढे छान सुंदर बँगल्स तयार करू शकतो. वेगवेगळ्या मोत्याच्या पण बँगल्स आपण घरात तयार करू शकतो. तुम्हाला जर आवडले असते तर नक्की सांगा मला, कमेंट्स करा.